हाय हॅलो कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहे घेवड्याची भाजी. त्यासाठी घेवडा आपण स्वच्छ निवडून घ्यायचा आणि बारीक बारीक तुकडे करून कापून घ्यायचा. एका पातेल्यामध्ये पाणी घालून घेवडा टाकून आपण तो छान उकळून घ्यायचा थोडासा मऊ होईपर्यंत. आणि कांदा टोमॅटो आणि हे आपलं कढीपत्ता घ्यायचा. एका कढईमध्ये तेल घालून आपण त्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता छान परतून घ्यायचा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचं. टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आणि मीठ आणि हळद लाल तिखट कांदा मसाला हे सर्व सुके मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं. सर्व मसाले छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण घेवडा टाकायचा. घेवडा पण छान परतून घ्यायचा आणि त्यावर झाकण ठेवून आणि 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची. झाकण काढून आपण चेक करूया. छान आपला घेवडा असा मस्त शिजलेला आहे. आता आपण त्याच्यावर 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं छान टेस्ट येते भाजीला. छान परतून घेऊया. परत झाकण ठेवून एक वाफ काढूया. आता आपली भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अशा साध्या सिंपल रेसिपीसाठी वैष्णवीज मम्मी होम किचन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.